स्टार्ट. हा तर दोस्त आपण निघालो आहो वन लाईफ रिसॉर्ट वरनं आणि जाऊन राहिलो आहे आपण आता कोणता तरी लेक होय कोको लेक KOLH आणि आपल्याला रस्ता दिसून राहिला आहे इथं पेज इंटरनॅशनल जंगल वॉटर रिसोर्ट. हे म्हणजे वॉटर रिसोर्ट म्हणजे आता तुम्ही माझ्या थोडा दाखवाल का आता फुल टाइम समोर दाखवा ना समोर दाखवा ना तर बाबा तुम्हाला यायला ब्लॉग नाही बनवता हे माझ्या थोडाच दाखवून राहिले का गरज आहे एवढा सुंदर आहे का आणि एवढा सुंदर असताच तर मग इकडे फिल्म स्टार नाही राहिलो असतो का ब्लॉगच बनवत आता मला पूर्ण त्या बाईचा का करू रे पावा अरे रे अरे माझा थोडा नाही दाखवायचा ना ब्लॉग मध्ये थोडा नाही दाखवत लोक भगवान अरे कोणी बी समोर बघा कोणी बी असं हसायचं नाही एकदम उपर कोणता शब्द होतो हा तसा कोणता तरी शब्द आहे तो मराठीमध्ये एवढा मराठी आपला सुद्धा नाही आहे आपण नागपूरची लोक आहोत आणि मस्त मजा येऊन राहिली एकदम बढिया वातावरण आहे येथे आणि कायचा ढिगो ते नाही माहिती पुन्हा दाखवतो नाही दाखवत अच्छा ठीक आहे तर आम्ही गावाला पोचलोय भगवान देखो भगवान ते ब्लॉग मध्ये ते दाखवा लागते भगवान काल रात्री आम्ही या रोडनं आलतो आणि येथे हे सगळे दुकानं बंद होत्या एकच दुकान नाही 2 दुकानं चालू होते आणि दोघांना आम्हाला लय गाईड केला ना मिसगाईड केलं एकानं या आंटीनं केला आम्हाला मिसगाईड म्हणे इकडे काही नाही याला येता म्हणे काहीच नाही आहे आणि तू बी शिकले का आता तू शुद्ध बोल ना बापावर गेली का तू आता आम्ही घेतला आहे लेफ्ट मध्ये येथून चाललोय बगीरा रिट्रीट रिसॉर्ट कडे आम्हाला दिसून राहिला आहे बगीरा दाखव इथं दाखव हे बगीरा रिट्रीट रिसॉर्ट होय समोरून भाऊ आला आहे भाऊ विसरला आहे लाईट बंद करायचं सकाळपासून लाईट चालू करून बिल येत ना का हे लय सारे बांबूचे झाडं दिसत आहेत लय सुंदर रस्ते आहेत लय सुंदर वारा आहे ऑक्सिजन आहे पण आम्हाला एसीच पाहिजे बंद करून टाकलाय सगळ्या खिडक्या जाळून राहिलो आम्ही मस्त टर्निंग हो मग किती लोक आहोत आपण या कार मध्ये 6 लोक आहोत आम्ही 2-4 पोरी आहेत एक पोट्टा आहे का नाही आहे आम्ही आहो आणि आमची धर्मपत्नी आहे इजिप्त मध्ये नव्हती ते जाईन ते कधीतरी पुन्हा तर एक गाय व्हाईट कलरची इकडं आणि ब्राऊन कलरची इकडं 2 गाय इकडं तर असं आम्ही पाच चालू आहे एन्जॉय करत चालू आहे तर काही बी प्रॉब्लेम असेल ना कोणाला तर आताच बोलून टाकायचं ब्लॉगमध्ये नंतर मला कमेंट नाही पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये मी ते डिसेबल करून टाकन काही आडवं तिडवं कमेंट नाही पाहिजे आपल्याला भाऊ खाऊन ना खांदा दुखते का खांदा पकडून होता हे मंथन रिसॉर्ट होय काहून एवढं इंग्रजीत लिहिते नाव तर वाचायला बी त्रास होते ना माणसाला एवढं शिकलो नाही आपण दुसरा पूल आला आहे दोस्त आणि क्वालिटी लय चांगली दिसून राहिली आहे तो तोलिया हाय तेलिया आहे रे मला तोलिया वाटलं तोलिया गावाचं काही आहे काय झाला काय नाही तुले नाही जमाचं हे रक्तामध्ये असं लागते सावजीचा रस्सा रक्तामध्ये नागपूरची भाषा तरी पोहा हे राहते रक्तामध्ये तवा कुठं निघते अशी भाषा अजून एक मस्त रिसॉर्ट दिसून राहिला आहे मचान स्टाईल मध्ये रूम्स आहे वो लय झॅक दिसून राहिला एकदम पैसे बी तसेच घेणे लोक बोर्ड लावायला काय होते का बोर्ड बी नाही लावला अच्छा बनवून राहिला हे करू का डील याच्यासोबत आपण ये भाऊ तू शार्क टँक मध्ये तुला ऑफर देतो मी रपटे पर पाणी होने की दशा में रपटा पार ना करे मला वाटलं होतं हा पुलिया होय हा सांगते रपटा हा ट्रॅक्टरची ट्रॉफी इथं पडली आहे माहिती नाही किती वर्ष झाले जंग खाऊन राहिली आहे मला द्या ना लोहा लोखंडमध्ये विकून काही तर करून घेईन एक टूर होते आमचं आहे ना का बरोबर एक कुत्रा आहे
सगळीकडे शेरच दिसून राहिला आता. हा शेर नाव होय, सव्वा शेर होय. तर ते काय म्हणते इंग्रजीमध्ये? हा, द गाईज वृक्ष रिसोर्ट इज हिअर अँड वी आर गोइंग स्ट्रेट, वी आर नॉट गोइंग दिस डायरेक्शन. आणि मला याचं नाव लय आवडलं, बाज जंगल रिसोर्ट. बाज म्हणजे पक्षी होते असं नाही आहे, गावात ज्याच्यावर झोपते त्याला पण बाज म्हणते. माहिती आहे का नाही तुम्हाला? कोणालाच नाही माहिती. एअरटेल 5G प्लस अब लाईव्ह आहे. आतापर्यंत मेला होता, आता जिवंत आहे. हे भगवान. रजा बोरवेल्स याची ईद सुरू असेल आज. ईद मुबारक भाऊ. ब्रेकर लावून ठेवले जिथं तिथं. हे पोट्टे पाय, हे श्री सारखं दिसून राहिलं उन्हाळ फक्त. हे पाय हड्डी दिसून आले याच्या बी. ते पाय उचलून राहिला तर काय म्हणते त्याला इंग्रजीमध्ये? कसा का? हा हा हा, विली करून राहिला होता. कॅल्शियम खाले होत नाही याला आणि विली करायचं आहे. पाहिलं चिरकुट? तू यावानीच आहे ते. ब्लॉग मध्ये म्हणून राहिलो, घरी नाही म्हणत आपण असं. तू समजून जा. आणि ऑफेंड बफेंड नाही व्हायचं. ऑफेंडच आहे ना? ऑफेंड आहे ते. ऑफेंड हे शिकवते मला रोज. शाळेतून आली होती एक दिवस, मी म्हटलं तर ओपन द डोर, ओपन द डोर, ओपन. बापाला शिकवते. कुठं थोडं दाखवतो बा हे बाई. अरे ब्लॉग मध्ये थोडा नाही दाखवा लागत. हे 77 नंबरची बस होय, बस ना होय, जिप्सी होय. हा असा चालून राहिला का याची गाडी खराब होईल. लय दूर आहे. एक गवताची का हाईट हो, उंच उंच आहे.